नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रियलायझेशन चॅनलवर स्वागत आहे. दिवाळी जवळ आली आहे. आता आपली साफसफाई, भरपूर काही गडबड आपल्या घरी सुरू असेल, है ना? छोटे मुलं आपल्या मागे लागतात की मला शॉपिंग करायची आहे, हे पाहिजे ते पाहिजे. अशा भरपूर काही गोष्टी आपल्याला घ्यायच्या असतात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा धनतेरसपासून तर दिवाळीपर्यंत आपण काय विधी करायला पाहिजे, आपण काय खरेदी करायला पाहिजे, मी आपल्याला सांगणार आहे. जसं आता 18 तारखेला 18 ऑक्टोबरला धनतेरस आहे. आता धनतेरस म्हणजे काय? धन म्हणजे पैसा आणि तेरस म्हणजे 13, है ना? आपण म्हणतो ना 13 गुना मला काही ना काही मिळालं पाहिजे. मग धनतेरसच्या दिवशी आपण का खरेदी करायला पाहिजे? कारण जेव्हा समुद्र मंथन झालं, याच्यामधनं लक्ष्मी निघाली, झाडू निघाले, रत्न निघाले, भरपूर काही गोष्टी निघाल्या, कुबेर भगवान निघाले. मग आपल्याला अशाच प्रकारे आपल्या घरामध्ये धन सदैव राहावं. आपण म्हणतो ना की माझ्या घरामध्ये बरकत राहिली पाहिजे, मला बरकत पाहिजे माझ्या घरामध्ये. मग धनतेरसला कुबेर भगवानांची पूजा कशा प्रकारे करायची? लक्ष्मी माता आपल्याला सुख समृद्धी वैभव देते आणि असं म्हणतात ना की कुबेर भगवान त्याचे रखवाले आहेत, की आपल्या घरामध्ये ते राहतात आणि त्याची रखवाली करतात आणि आपल्याला डबल देतात. म्हणून कुबेर भगवानांची पूजा कशा प्रकारे धनतेरसला करायची याविषयी सांगते. धनतेरसची पूजा संध्याकाळी जेव्हा सूर्यनारायण मावळतो, बरोबर संध्याकाळी 6 नंतर आपल्याला पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे जसं आपण पूर्ण सगळीकडे दिवे वगैरे लावतो, पण पूजा कशा प्रकारे करायची हे सांगते. या धनतेरसला कुबेर भगवान जर तुमच्याकडे नसेल तर कुबेर भगवान विकत घेऊन या. कोणाला पाहिजे असेल, माझ्याकडे पण तुम्हाला चांदीमध्ये आणि मातीमध्ये मूर्ती अवेलेबल आहे. तर आपल्याला मूर्ती घ्यायची आहे. जर तुम्ही त्या दिवशी विकत आणली आहे तर अभिषेक करा त्याचा. आणि पूजा करताना होत असेल तर तुम्ही पिवळ्या कलरचं वस्त्र धारण करा, जी घरची स्त्री पूजा करणार आहे. आणि तीळ असतं ना, तिळाचं तेल, त्याचा दिवा कुबेर भगवानाला लावायचा, तुपाचा पण तिथे लावायचा आहे. धने विकत आणायची या दिवशी, धने है ना, धने असतात ना आपण भाजीमध्ये वापरतो, हे धने आणायचे, पूजेमध्ये ठेवायचे एका बाउलमध्ये मातीच्या. त्याच्यावरती कुबेर भगवान आणि त्या धन्यांमध्ये चांदीचा एक सिक्का आतमध्ये ठेवा. त्या दिवशी तुम्ही लक्ष्मीचा सिक्का सुद्धा विकत घेऊ शकता. तुम्हाला प्रसादामध्ये बत्ताशा ठेवू शकता तुम्ही, नारळ, है ना. आणि कुबेर भगवानांना पांढऱ्या कलरचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. तुमच्या घरात जे पण तुमचं सोनं असेल ते पण तिथं पूजेमध्ये ठेवा तुम्ही. आणि तिथे कुबेर भगवानांचा एक मंत्र आहे आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी सुद्धा आहे. या मंत्राची चॅन्टिंग तुम्हाला 21 वेळा करायची आहे. मी मंत्र सांगते. श्री कुबेर लक्ष्मी देवताभ्य नमः. श्री कुबेर लक्ष्मी देवताभ्य नमः हा मंत्र आहे. याने 21 वेळा चॅन्टिंग करा. तुम्ही कुबेर भगवानांना आवाहन द्या, तिळाचा तेलाचा दिवा लावा, बेलपत्र त्यांना अर्पण करा, पांढरी फुलं त्यांना अत्यंत प्रिय आहे, नागकेशर मार्केटला विकत मिळतं, ते सुद्धा त्यांच्या पूजेमध्ये ठेवा. आणि जर तुमच्याकडे कुबेर पोटली असेल, जसं खूप जणांनी माझ्याकडनं ऑर्डर करून घेतली आहे, ती कुबेर पोटली तुमच्या पूजेमध्ये ठेवा. आणि ही पूजा दिवाळीपर्यंत तुम्हाला कुबेर पोटली देवघरात ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही जे आपले कुबेर भगवान आहे त्यांची मूर्ती उचलून, जर मूर्ती नसेल तुम्ही सुपारीची प्रतिमा सुद्धा ठेवू शकता. ते जे धने आहे आपल्याला दिवाळी झाल्यानंतर ते धने आपल्या घरच्या झाडांमध्ये टाकायचे आहे. आणि जसे धने, धन म्हणतात ना की धनासारखं उगवतं, तेच तुम्ही तुमच्या जेवणामध्ये ती सांबार जो आहे तो तुम्हाला यूज करायचा आहे. या दिवशी तुम्ही पूजा केल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव मिळते. तुम्ही कुबेर चालीसा सुद्धा म्हणू शकता. तुम्ही जेव्हा कुबेर भगवानांची पूजा करता तर साक्षात लक्ष्मीचं तशाच प्रकारे आपल्या घरामध्ये आगमन होत असतं. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.